गाइस वेलकम बॅक टू द अतुल जगताप ब्लॉग्स. आज आपण चाललो आहोत ठाणा एक्सप्लोर करायला. जो लाईट शो बोललो होतो बघायला जायचंय तो उपवनला बघायला चाललो आहोत. आणि आज खूप स्पेशल डे आहे बिकॉज यांचा बर्थडे आज. तसंच आपण अजून 2-3 मंदिरे पण आहेत तिकडे, जसं तुळजाभवानी आणि शिर्डी. तर ते पण आपण कव्हर करूया. आता जाऊया फटाफट ठाण्यात. हाय, आता आपण पोहोचलो आहोत इथं तुळजाभवानी मंदिराच्या इथे. आणि या छकुलीने आम्हाला रस्ता चुकवलाय. नाही चुकवला रस्ता. 2 वेळा फिरवलं एकाच रस्ता. आम्ही रस्ता नाही, सेकंड टाइम आहे पण. आज जाऊ दर्शनाला. खूप सुंदर बनवलंय. काय आणि आज संडे असल्यामुळे भरपूर गर्दी आहे. मस्त झालं दर्शन. छान झालं. बसायचं आहे इथं, फोटो काढायचे. चला आता कुठे जायचंय? वर्तक नगर प्रतिशिर्डी. कसं आहे मंदिर? छान आहे ना, आवडलं. आणि ही छकुली ही ठाण्यातच राहते तरी आम्हाला रस्ता चुकवती. आम्ही विसरलेलो थोडा रस्ता, संडे असल्यामुळे थोडी गर्दी. कुठे गेला? चल गाडी काढ. आणि आता आपण पोहोचलो आहोत कुठं? प्रतिशिर्डी ना. काय घ्यायचं हरवी? नको? पैसे टाकायचे. भरपूर मोठं बनवून आतमध्ये. अरे मोठं आहे आतमध्ये. मस्त वाटतं ना. मस्त बनवलं. रांगोळी काढली, कोणीतरी पुसली थोडीशी. भरपूर मोठं बनवलेलं आहे. इथं लहानशा मूर्त्या आहेत अशा. घ्यायची का रे? हा सारे का लहान आहे. शिर्डीला गेलो कुठला तरी ते पण बंद होईल. तिकडची आरती झाली. पक्का होतो का झोकोली? का ते पण नाही माहिती. दर्शन करून आता निघालो. कुठे जायचं आता? उपवनला. उपवन लेक वर जायचंय.
लाईट शो बघायला. हा बघू आता आहे की नाही लाईट शो ते पण. किती वाजता आहे प्रॉपर टाइम नाही माहिती. पण आहे. हे प्रसाद विसर्जन. आता आपण उपवनला पोहोचलो आहोत. त्या दिवशी डेचा शूट घेतला होता, आज नाईटचा घेऊ. चला आता तेव्हा आतमध्ये. आपण मॉर्निंगला आलो. हा मी एवढ्या क्राऊड मध्ये फर्स्ट टाइम व्हिडिओ बनवतोय. हे दोघं कुठे गेले? स्वप्नीला नाही आतमध्ये गेलेत. संध्याकाळचं उलटा अजून भारी वाटतंय. लाईट शो 7 वाजता. 6:30 वाजलेत ना. अर्ध्या तासानंतर फाउंटेन शो आहे ना. फाउंटेन लाईट शो तोच. हा इकडेच बसू बाय. आता आपण आतमध्ये आलो आहोत. हे दोघं कुठे गेले? नाईट व्ह्यू उपवनचा. कुठे लोक? ते तिकडे गेले भेळ खायची. ते बाहेरून आलं पाहिजे. आता घे ना, आता तुला खायची आहे तर. भेळ खायला थांबलोय. कांदा नाही पाहिजे तर ते पण सांग. कमी सांगते ना. हा आहे का चांगली? तू का खाल्ली मी खाल्ली. चांगली का परत? अरे खाल्ली. हा खातो. खाल्ली बोलले तर. भाई फट्टे गर्दी आहे इकडं. फट्टे हस्की. शांत बसला एकदम. कुठे गेले तुला? इकडेच असेल. गर्दी किती आहे. हसके बघ. आताच आपण उपवनवरून निघालो आहोत. 25 मिनिटाचा फाउंटेन शो होता. फाउंटेन विथ लाईट शो छान होता. आता कुठे जायचे? मोमोज खायला. मोमोज खायला जायचे. बबली पण जॉईन होतीये पुढेच. त्यांचा जो मेन मोमोजचा स्पॉट आहे तिकडे चालतोय. ती कुठे गेली होती? पावना लेक. ती पावना लेकला गेलेली 4 वाजता. 4 वाजता ती आली आणि तोपर्यंत आम्ही घरातून निघालो पण होतो. मग आता ती जॉईन होईल आम्हाला. बघू आता. कुठं आलोय चकोली आपण? हाफ मध्ये 4च पीस आहेत. 4 आलेत ना. आपण मोठे येते. छान आहे. एसी बंद आहे. आता थांबलोय मोमोज खायला. ते बबलीला लय आवडतात. बबली डेली येते खायला इथे. डेली येते ना. कुल्फी काय आपलं? कुठली कुल्फी? एकच फ्लेवर आहे. चांगली आहे. समझ रहे हो?
म्हणून हे घेतले. मटका मटका कुल्फी पण असेल ना. मोमोज कसे होते मग? आवडले? परत यायचं जेव्हा खायचे असेल तेव्हा. हा ना, जाते बरोबर ट्रेनने. आता आपण पोचलो आहोत घरी. आम्ही दोघं गाडीवर आलोय, ते तिघं रिक्षाने येत आहे. मग जेवू आणि केक कापू. संपला दिवस. संडे खतम. फिर डेली रुटीन चालू. आता सारिकाची चालली आहे जेवणाची तयारी. तसं चिकनचं कालवण दुपारीच करून ठेवलंय तिने. आता काय भाकर बाजरीची भाकर आणि भात भात करायचं. नाही, भात केला दुपारी. कालवण भात झालाय, भाकर राहिली. गरम गरम खायची. हा, चपात्या करायच्या त्या दोघींना. नाही, नको बोलला. नको बोलले. ठीक आहे, चालेल. आता निघालीत कसं यायला? ऑटोमध्ये. ठीक आहे. आणि आमचे फ्रीज मॅग्नेट इकडे गेलो आहे. तिकडे मनाली, अलिबाग. मनालीचे 2 आहेत. एक बबलीने आणलेला आहे आम्हाला. त्र्यंबकेश्वर. अजून कुठं गेलतो आपण? ओंकारेश्वर, उज्जैन, महाकाल है ना. तरी ते ओंकारेश्वरचं मॅग्नेट आपलं तुटलं आहे ना. हिने आम्हाला आज लय वैताग दिले. आता तुम्ही काय घेऊन आले परत? चिक्की मगनलालची अच्छा. चिक्की लोणावळा. त्यांना तर मी आवडत नाही ना. असं नाही चकू. हिला गुन्हेबाळ गाईस. हा, भेटल ते गप खाते. आमची लाडकी म्हैस आहे, ती पण संध्याकाळी काय झाले. असं नाही बोलायचं, जाऊ दे. हे काढे गरीब आहे ती उचल त्या बिचारी. बंटीला मिस करू आपण थोडं. आणि शेफ आहेत आमच्या दुपारच्या काल. बबलीला आवडलेलं आहे कालवण. कालचं आहे बबली. कालचा चांगला लागला. बबलीचं तेच लय भारी होतं. तिला सकाळ आपण मिसळपाव खायला उठवलेला ना. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर जीजू. हॅपी बर्थडे टू यू. चला मी पण येतो खाली. आता जाम आता हे चालले ट्रेनने जाणार आहे ना. शनिवारी बघून या. चलो बाय बाय. आपल्याच माणसांना काय बोलता येत नाही ना. आता छकुली, बबली आणि स्वप्नीलला सोडून आलोय आणि मजा आली पूर्ण दिवसात. खूप मजा आली. म्हणजे उपवन लेकला जो शो असतो, फाउंटेन शो किंवा लाईट शो, जो काही म्हणता येईल तो मस्त आहे. मजा येते. म्हणजे 20-25 मिनिटाचा शो असतो. पण ठीक आहे, भरपूर क्राऊड असतो. आता ते संडेलाच असतो असं काहीतरी आता असतं. ते नाही माहिती डेली असतो का संडेला असतो. पण भरपूर क्राऊड होता आणि मजा आली. तुळजाभवानी मंदिर पण खूप छान बनवलंय, 1 नंबर बनवलंय. प्रत्येक शिर्डी पण चांगलं आहे, पण तिकडे व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी अलाउड नसल्यामुळे आतमध्ये शूट नाही फोटो केलं. किंवा व्हिडिओ काढला अलाउड नाही, त्यामुळे आतमधलं काय एवढं दाखवता नाही आलं. आणि आम्ही गेलो त्या टाइमला आरती चालू होती, तर मंदिर पण ऑलमोस्ट क्लोज करत होते. मग आरतीला थांबलो आणि निघून आलो. मग उपवनला गेलो. मजा आली आज पूर्ण दिवसात. आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.